हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत राहा. शिवांशी, तुझं ऐकतात ना गं सगळं? तू सांग ना सगळ्यांना, ते मला करतील माफ एकदा. बोल ना त्यांच्याबरोबर. मी नाही परत असं करणार, प्लीज बोल. हाताच्या उंजळीत घेत बोलतो राजपूत. आता तिचा चेहरा स्वतःच्या. हो हो, मी बोलेन सगळ्यांबरोबर, ते करतील तुम्हाला माफ. शिवांशी त्याच्या डोळ्यात बघत बोलती. नक्की करतील ना ते माफ मला? धीरज तिच्या डोळ्यात आशेने बघत बोलतो. हो नक्की, शिवांशी म्हणते. थँक्यू शिवांशी. शिवांशी, धीरज हसत तिला मिठीत घेत बोलतो. त्याच्या अशा अचानक मिठीत घेण्याने ती बावरती, पण त्याला आता आपल्या आधाराची गरज आहे हा विचार करून ती सुद्धा त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला सांभाळती. शिवांशी, सगळे सोडून गेल्यावर खूप त्रास होतो. तुला माहीत आहे, मॉम गेल्यानंतर कोणीच नव्हतं माझ्याजवळ. मी एकटा राहिलो होतो तेव्हा. आता पण तसंच होत आहे ग. धीरज तिच्या मिठीत रडत बोलतो. शिवांशी म्हणते, शांत रहा, मी आहे ना तुमच्याबरोबर. कोणीच नाही तुम्हाला सोडून जाणार. शिवांशी त्याच्या पाठीवर हात फिरवत बोलती. थोडा वेळ दोघे पण शांत एकमेकांच्या मिठीत असतात. अहो, जा फ्रेश होऊन या. अवतार कसा केला आहे बघा. शिवांशी त्याला स्वतःपासून बाजूला करत बोलती. नाही नको, मी गेल्यावर तू मला सोडून जाशील. धीरज परत तिला घट्ट मिठी मारत बोलतो. नाही जाणार मी कुठे, इथेच आहे मी. तुम्ही फ्रेश होऊन या ना. तुम्हाला भूक लागली असेल ना. स्वतःपासून वेगळं करत बोलती. शिवांशी परत त्याला, हो भूक तर खूप लागली आहे, पण तू गेलीस तर. धीरज, तो अजून पण त्या मनस्थितीतून पूर्ण बाहेर आला नव्हता. नाही जाणार. हे बघ, तुम्ही जा, मी इथेच बाथरूमच्या डोअरजवळ उभी आहे. शिवांशी म्हणते. खरं ना? धीरज म्हणतो. हो खरं. शिवांशी बोलती तसा धीरज तिच्या हाताला धरून तिला उठवतो. ती पण उठती आणि दोघे पण बाथरूम जवळ येतात. धीरज परत एकदा तिच्याकडे बघतो. तशी ती डोळ्याने त्याला आश्वस्त करते आणि तो आता आत जातो. चार्ली, खूप वेळ झालाय, काही आवाज आला नाही. सगळं ठीक असेल ना? मला शिवांशीची खूप काळजी वाटत आहे. त्यात जिजूंनी ड्रिंकसुद्धा केली आहे, आरुषी म्हणते. मला सुद्धा. दोघे ठीक तर असतील ना? आतमध्ये बोलतो. तर चार्ली टेन्शनमध्ये असतो. चार्ली, आपण जाऊया ना वरती, चल ना. आरुषी उठत त्याचा हात धरत बोलती. आरुषी, थांब थोडा वेळ, जाऊया आपण. चार्ली नाही, मी नाही थांबू शकत. मला काळजी वाटत आहे शिवांशीची. तिला जर जिजूंनी काही केलं तर मग मी त्यांना माफ करणार नाही. आणि तू एवढा निर्धास्त आहे, त्यांनी ड्रिंक केली आहे आणि तुला काहीच वाटत नाही आहे. आरुषी आता इथे चार्लीला म्हणत असते. चार्लीला पण शिवांशीची काळजी वाटत असते. पण आरुषी, मला मान्य आहे, शिवांशी तुझी मैत्रीण आहे आणि म्हणून तुला तिची काळजी वाटत आहे. पण ते दोघे नवरा बायको आहेत, त्यांना थोडा वेळ दे. आणि राहिला प्रश्न ड्रिंकचा, तर ड्रिंक यामध्ये आपण त्याला त्याचं कळतं, तो काही नाही करणार तिला. चार्ली तिचा हात धरून तिला हाताला धरून खाली बसवत बोलतो. चार्ली, अरे ऐक माझं. आरुषी बोलत असतीच की साहेब, जेवण झालं आहे. रामा त्यांच्या जवळ येत बोलतो. तर त्यानंतर आरुषी म्हणते, बघ चार्ली, आता जेवणसुद्धा झालं आहे, चल त्यांना जेवायला घेऊन येऊया. आरुषी म्हणते, तर बरं ठीक आहे, जाऊया, चल. शेवटी चार्ली तयार होतो, कारण खूप वेळ झाला होता आणि त्या आता सकाळपासून त्याने काही खाल्लेसुद्धा नव्हते. काका, तुम्ही ताट करायला घ्या, मी आलो. धीरज आणि शिवांशीला घेऊन चार्ली बोलतो आणि आरुषीला घेऊन तो शिवानीच्या रूममध्ये जातो. त्याचनंतर मात्र धीरज नुकताच फ्रेश होऊन बाहेर आला असतो. शिवांशीला अजून पण बाथरूमच्या डोअरजवळ उभं बघून त्याच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल येते. त्याची स्माईल बघून शिवांशी हसते. शिवांशी त्याच्या हाताला धरून त्याला सोफ्यावर बसवते. त्याचनंतर तेवढ्यात चार्ली आणि आरुषी डोअरजवळ येतात. तिला आवाज देतात. शिवांशीने मगाशी डोअर लावला नसतो,
त्यानंतर शिवांशी म्हणते, चार्ली चार्ली हां भाई ये ना. शिवांशी बोलते तसं ते दोघे पण आता आतमध्ये येतात. त्यानंतर मात्र धीरजला बघून आता कुठे त्याला बरं वाटत होतं. मगाशी बघितलेला आणि आत्ता बघितलेला तो दोघांमध्ये त्याला फरक वाटत होता. आता तो फ्रेश झाला होता. अवतार पण नीट केला होता त्याचा. चार्ली म्हणतो, धीरज ठीक आहेस ना? हो. तो त्याच्या जवळ जात विचारतो. धीरज म्हणतो, तू कधी आलास? धीरज शिवांशीपासून उठत त्याला मिठी मारत बोलतो. त्यानंतर मात्र चार्ली, मगाशीच आलो आहे आम्ही. चार्ली म्हणतो, चल जेवण करून घेऊया. त्यानंतर चार्ली त्याला बाजूला करत बोलतो. धीरज म्हणतो, नाही मला आत्ता कुठे नाही. तो शिवांशीच्या बाजूला बसतो. चार्ली म्हणतो, अरे पण सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही आहे, आता थोडं तरी खाऊन घे. धीरज म्हणतो, हो पण मला आत्ता कुठे नाही जायचं. मी गेलो तर ही मला परत सोडून जाईल आणि हिने मला सांगितलं आहे की मी ती सगळ्यांना सांगणार आहे की मला माफ करायला. धीरज बोलतो. धीरज शिवांशीच्या बाजूला बसून तिचा हात हातात घेऊन बोलतो. शिवांशी म्हणते, अहो मी सांगेन सगळ्यांना, पण आता आपण जाऊन जेवण करून घेऊयात. तर पुढे धीरज म्हणतो, नाही नको, मला नाही जायचं कुठे, सांगितलं ना मी एकदा. तो लहान मुलासारखा हट्ट करत बोलतो. शिवांशी म्हणते, भाई माझं आणि यांचं जेवण इथेच रूममध्ये पाठव, आम्ही इथेच जेवण करतो. बरं. चार्ली म्हणतो, बरं ठीक आहे, त्याला सांभाळ. शिवांशी म्हणते, हो भाई. त्यानंतर मात्र आरुषी मगासापासून एका बाजूला उभी राहून त्यांचं ऐकणारी तिच्या जवळ येत म्हणते. आरुषी म्हणते, शिवांशी काळजी घे आणि काही लागलं तर लगेच कॉल कर. शिवांशी म्हणते, हो ग, तू पण भाईची काळजी घे आणि दोघं पोटभर जेवा. त्यानंतर शिवांशी बोलते तसे ते दोघे पण हसतच खाली जातात. चार्ली खाली जाऊन रामाला त्या दोघांचं ताट रूममध्ये घेऊन जायला सांगतो. तसं चार्ली आणि आरुषीला ताट वाढून देते. सिंधू चार्ली आणि आरुषीला ताट वाढून देते आणि त्या दोघांची ताटं घेऊन वर रूममध्ये जाते. सिंधू म्हणते, ताईसाहेब काही लागलं तर आवाज द्या. शिवांशी म्हणते, हो. शिवांशी बोलते तशा त्या निघून जातात. धीरज अजून पण शिवांशीचा हात हातात धरून बसला असतो. शिवांशी म्हणते, अहो चला जेवण करून घेऊया. धीरज म्हणतो, तो तिचा हात सोडून नीट बसतो. त्याने हात सोडल्यानंतर शिवांशी पण नीट बसते. धीरज चपाती हातात घेऊन ती भाजीत टाकतो. तसंच त्याच्या हाताला झणझणतं. धीरज म्हणतो, आह. तो घास तसंच ताटात टाकत दुसऱ्या हातात हात घेत म्हणतो, धीरजला लागलेलं असतं. शिवांशी म्हणते, काय झालं? शिवांशी लगेच त्याचा हात हातात घेऊन बघते तर त्याच्या जेवत्या हाताच्या चारही बोटांना कट झाले असते. शिवांशी म्हणते, अहो हे कसं लागलं? तर शिवांशी हात बघत म्हणते. धीरज म्हणतो, नाही माहिती. तर खरं तर सकाळी जेव्हा तो ऑफिसमध्ये रागात होता, त्याने ग्लासवर हात ठेवला होता तेव्हाच त्याला कट झाले होते, पण त्याने लक्ष दिलं नव्हतं. आता त्यावरचं रक्तही सुकलं होतं, त्यामुळे शिवांशी आणि बाकीच्यांना ते दिसत नव्हतं. शिवांशी म्हणते, अहो पण किती लागलं आहे हे, आणि तुम्ही काही ट्रीटमेंटसुद्धा केली नाही. तर त्यानंतर मात्र शिवांशी त्याचा हात हातात घेत म्हणते, धीरज म्हणतो, जाऊ दे सोड, ते जेवण करू. तो तिच्या हातातून हात सोडवत बोलतो आणि हातात घास घेऊ लागतो, पण त्याला नाही जमत. तशी शिवांशी एक घास तोडती आणि त्याच्या समोर धरती. तो एकदा तिच्या हाताकडे तर एकदा तिच्याकडे बघतो. नजरेनेच खायला सांगतो. तसं तो खातो. पूर्ण जेवण ती त्याला चारती. त्याला चारत असताना त्याने सुद्धा तिचा हात तिच्या तोंडाजवळ नेऊन खायला सांगतो. तशी ती पण खाती आणि दोघे जेवण पूर्ण करतात. जेवण झाल्यावर शिवांशी आधी जाऊन दरवाजा लावती आणि नंतर त्याच्या जवळ येत त्याला बेडवर झोपायला सांगते आणि स्वतः सोफ्याजवळ जाते.
पण तो उठून तिच्या जवळ येतो. तशी ती गोंधळून त्याला बघते तर तो तिच्या हाताला धरून सरळ तिला घेऊन बेडवर येतो. तिला काही नीट कळत नाही. धीरज पण काही बोलत नाही. तो याच बेडवर आडवा होतो. ती अजून पण बेडच्या कडेला उभी राहून गोंधळून त्याला बघत असते की तो तिच्या हाताला ओढत तिला स्वतःच्या बाजूला घेतो. मला आता एकटं नाही राहायचं. प्लीज, सकाळ झाली की आपण लगेच घरी जाऊ. तू त्यांना सांग, म्हणजे ते मला माफ करतील. धीरज तिला मिठीत घेऊन बोलतो. डोळे मोठे करून बघणारी ती आता कुठे तिला कळतंय की तो तिला का जवळ घेतोय ते. त्यानंतर सातत्याने धीरज शिवांशीला मिठीत घेऊन झोपतो. त्याच्या असं करण्याने शिवांशी शॉक होते. तो तर तिला मिठीत घेऊन निवांत डोळे बंद करून झोपतो. त्याला तर लगेच झोप पण लागते. इतक्या दिवस जागरण झाल्यामुळे तिला मिठीत घेऊन त्याला तर लगेचच झोप लागते. पण इकडे शिवांशी मात्र अजून पण शॉकमधून बाहेर आली नसते. त्याच्या एवढ्या जवळ असण्यानेच तिला काहीतरी होत असतं. त्यात तो आज पूर्ण शर्ट काढून झोपला असतो. काय करायचं साहेबांना, शर्ट घालून झोपच लागत नाही. चार्ली आणि आरुषी जेवण करून सोफ्यावर बसले होते. शिवांशीने दरवाजा लावताना त्या दोघांनी पण बघितलं असतं. हसतात दोघे पण गालातल्या गालात. तर सिंधू काकी, आमच्या दोघांसाठी पण एखादी रूम तयार करून द्या. खूप कंटाळा आलाय, आज निवांत झोप लागणार आहे. चार्ली आरुषीच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ ओढतच बोलतो. साहेब, तुम्हाला पाहिजे ती रूम घ्या. सगळ्या साफ आहेत. आता म्या जाते, पहाटे लवकर येते. सिंधू हसतच बोलते. हा ठीक आहे, चार्ली हसतच बोलतो. तसं सिंधू रामाला घेऊन जाते. आउट हाऊसच्या मागे त्या दोघांसाठी सोय केली होती. चल आरुषी, झोपूयात. चार्ली आरुषीकडे बघत बोलतो तर ती रागात त्याला बघत असते. आत्तापर्यंत चार्लीचं आरुषीकडे लक्षच नव्हतं. काय झालं, चार्ली बोलतो. तशी आरुषी त्याचा खांद्यावरून हात काढत रागातच त्याच्याकडे बघत बोलते. तुला अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही, आरुषी चार्लीला म्हणते. काय बोलतेस? अक्कल असल्याशिवाय मी एवढ्या मोठ्या पदावर जॉब करत असतो का? चार्ली म्हणतो. चार्ली, नको तिथे अक्कलचं घोडं नको चालू. मी काय बोलते आणि तुझं काय चालू आहे? अरे बाबा, बोल, काय बोलतेस? चार्ली म्हणतो. त्या काकूंच्या समोर तुला असं कोणी वागायला सांगितलं होतं? वरून बोलून पण मोकळा झालास. काय, कसं वाटतं ते? मूर्खासारखं करायचं सारखं. आरुषी, अरे नीट सांग मला, काय बोलतेस? चार्ली वैतागूनच आता तिला बोलतो. त्या काकूंच्या समोर माझ्या खांद्यावर हात टाकून मला जवळ घेतलं आणि वरून बोलतोस आमच्या दोघांसाठी रूम बघा. काय अर्थ निघतो त्याचा? त्या कशा बघत होत्या? लग्न न करता एका रूममध्ये राहणं कसला अर्थ काढला असेल त्यांनी? तुला काही कळत नाही, आरुषी म्हणते. अरे, मी तर सहज बोललो. आणि तसंच आपण याआधी पण किती वेळा एकत्र राहिलोय माझ्या फ्लॅटवर. आपण एकत्रच असतो की. कोणी पण कसंही बघू दे, आपल्याला आपली लिमिट माहिती आहे. मग बस झालं. चार्ली परत तिच्या खांद्यावर हात टाकत तिला जवळ ओढून बोलतो. तशी ती चिडून त्याचा हात काढते आणि पाय आपटतच रूममध्ये जाते. अरे, आता मी काय केलं? चार्ली स्वतःशी बोलत तिच्या मागे जातो. तर ती बेडवर अंगावर पूर्ण ब्लँकेट घेऊन झोपलेली असते. तो पण नकारार्थी मान हलवत दरवाजा लावून तिच्या बाजूला झोपतो. इकडे आपल्या शिवांशी मॅडमची तर अजूनही हवा टाईट असते. काय करणार, त्याच्या एवढ्या जवळ असल्याने तिची झोप तर उडालीच असती. तो मात्र तिला अजून मिठीत घेऊन स्वप्नांच्या दुनियेत पोहोचलेला असतो. उद्या सकाळी हे उठतील आणि असं बघतील तेव्हा काय करतील काय माहिती. शिवांशी मनात विचार करत आवंडा गिळत बोलते. त्यानंतर मात्र धीरजने ड्रिंक केली होती. त्यात तो अजून स्वतःच्या शुद्धीत नव्हता. आता सकाळी त्याची नशा उतरली असती आणि तो फ्रेश पण असणार होता. त्यामुळे शिवांशीला टेन्शन येत असतं.
एक काम करते, सकाळी हे उठायच्या आधी इथून उठते, म्हणजे काही टेन्शनच नाही. ही आयडिया छान आहे. असंच करते. शिवांशी स्वतःशी बोलते. तेवढ्यात तिची नजर समोर असणाऱ्या घड्याळावर पडते. तर त्यात करेक्ट 12 वाजलेले असतात आणि तशी तिचे डोळे चमकतात. हॅपी बर्थडे अहो. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला तुमचं सगळं कुटुंब लवकरच मिळो. शिवांशी त्याच्या चेहऱ्याकडे बघतच बोलते. तिचा आवाज ऐकून तो झोपेत पण गालातल्या गालात हसतो. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून तिला समाधान वाटतं. आता तर तिचे डोळे पण झाकायला लागले होते. त्यामुळे तशीच ती पण त्याच्या मिठीत झोपून जाते. सकाळी 7ला धीरजला जाग येते. तो डोळे किलकिले करत आजूबाजूला बघतो. त्याला आधी तर नीट काही कळत नाही. तो डोळ्यांना ताण देऊन जरा नीट आजूबाजूला बघतो तर त्याला कळते की तो त्यांच्या गेस्ट हाऊसमध्ये आहे. तो तसाच थोडा वेळ डोळे बंद करून पडतो की त्याला त्याच्या छातीवर भर जाणवतो. आपण परत रात्रभर मायराबरोबर होतो की काय या विचाराने तो पटकन डोळे उघडून नजर खाली घेतो तर त्याला तिचा चेहरा नीट दिसत नाही. सगळ्या चेहऱ्यावर केस आलेले असतात. शेट यार, आपण परत चूक केली की काय? आधीच एका चुकीतून मला कोणी अजून माफ केलं नाही आणि रात्री परत? पण 1 मिनिट, मला ही मायरा नाही असं का वाटतंय? तो तिच्याकडे बघत स्वतःच विचार करतो आणि तसेच विचार करत तो तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला घेतो आणि शिवांशीचा चेहरा त्याला दिसतो आणि तो चकित होतो. ही इथे कशी काय? धीरज स्वतःच्या डोक्याला ताण देत बोलतो. अरे हां, मी तर काल सकाळीच इथे आलो होतो. त्यानंतर रात्री शिवांशी, चार्ली आणि ती तिची मैत्रीण होती. धीरजला आता सगळं काही आठवतं. काल रात्रभर ही माझ्या जवळ होती. मी हिला मिठीत घेऊन झोपलो होतो. धीरज स्वतःच्या मिठीत असलेल्या तिला बघत बोलतो. झोपलेली ती थंडी बाजू लागल्याने अजून त्याच्या जवळ सरकत त्याच्या उघड्या छातीवर स्वतःचा चेहरा टेकवते. तिच्या अशा अचानक कृतीने तो मात्र शहारतो आणि ती झोपेत अजून त्याच्या जवळ जाते. थोड्या वेळाने झोपेतच ती थोडी त्याच्यापासून बाजूला होत त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपते. तिला बाजूला गेलेलं बघून तो आता कुटलेला श्वास सोडतो आणि एकसारखं तिच्या चेहऱ्याकडे बघतो. तिचा दुधासारखा रंग, त्यावर नाजूक कोरी भुवया, लहान डोळे, दोन्ही भुवयांच्या मध्ये स्टोनची टिकली, डोळे बंद असल्यामुळे दिसणाऱ्या त्या झुपकेदार आणि गडद पापण्या, तिचे गुलाबी नाजूक ओठ, झोपल्यामुळे बाजूला गेलेल्या पदरावरून दिसणारा तिचा खोल गळा, त्यावरचे कॉलर बोन. आई शपथ, काय दिसते ही! त्याला तसं बघून तोंडून निघूनच जातं. तिला बघून तो श्वास घेणं विसरतो, पण तिच्या हालचालीने तो भानावर येतो आणि नजर दुसरीकडे वळवतो. थोडा वेळ आधीच त्याच्या हालचालीने शिवांशीला जाग आली असते, पण धीरज तिला एकटक बघतोय असं वाटेल म्हणून ती डोळे बंद करून तशीच पडली असते. पण हळूहळू त्याची नजर तिच्या गळ्यावर येते असं तिला जाणवतं आणि ती हलकाचा डोळे उघडते. समोर धीरजची उघडी छाती दिसते. ती कडक जिम करून मिळवलेली कसलेली छाती बघून ती गिल्टी होते आणि तेवढ्यात धीरजची पण तिच्यावर नजर जाते. शिवांशी हळूहळू चेहरा वर करून त्याच्याकडे बघू लागते आणि दोघांची नजर भिडते. दोघे एकमेकांच्या नजरेत अडकतात. बाजूच्या टेबलवर असलेला शिवांशीचा फोन वाजतो. तसं दोघे दचकतात आणि भानावर येत एकमेकांपासून नजर चोरतात. शिवांशी गडबडून फोन घेते आणि उठू लागते तर तिचा पदर धीरजच्या अंगाखाली असल्याने अर्धवट उठलेली ती परत त्याच्या छातीवर आपटते. बेसावध असलेला तो पण तिला पकडतो आणि या सगळ्यात त्याचा एक हात तिच्या पाठीवर तर दुसरा हात तिच्या नाजूक कमरेवर जातो. ती त्याच्या छातीवर पडल्याने तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर पसरतात. तो तिचे केस बाजूला करतो आणि तिच्याकडे बघतो. ती तशीच गोठते. शिवांशी हळूच मान वर करून बघते
तर तो सुद्धा तिलाच बघत असतो. फोन वाजून थांबतो, पण दोघे अजून नजरेत गुंतलेले होते. धीरजची बोटं तिच्या उघड्या कमरेवर घट्ट होत असतात, तर तिच्या हाताची नखं त्याच्या छातीवर रुतलेली असतात. पहिल्यांदाच दोघे इतक्या जवळून एकमेकांना बघत होते. तो खाली झुकून तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करतो, तशी ती डोळे बंद करते. त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर, तिचे गरम श्वास त्याच्या छातीवर. तेवढ्यात परत फोन वाजतो आणि चार्ली दरवाजा ठोठावतो. दोघे दचकतात. ती उठू लागते, पुन्हा त्याच्यावर आदळते. शेवटी ती वैतागून त्याच्याकडे केविलवाणा नजरेने बघते. तो गालातल्या गालात हसतो. शिवांशी म्हणते, इथे काय चाललंय आणि हसत बसलाय? काही वाटत नाही का? धीरज म्हणतो, तुझं झालं का? आता शांत बसशील का? शिवांशी म्हणते, मी शांतच आहे. मी काही केले का? त्यानंतर धीरज म्हणतो, आपल्याकडून होत नसेल तर गप्प बसावं आणि समोरच्याला प्रयत्न करू द्यावा. एवढं कळत नाही का? शिवांशी म्हणते, तुम्ही काही करत नाही मग मलाच करावं लागतं ना, मग गप्प बसून काय करू? त्यानंतर धीरज म्हणतो, मदत करू का नको? शिवांशी म्हणते, नाही करा, तुम्हाला हवं ते करा, मी नाही काही बोलणार. तिला तसं बघून त्याला ती खूप क्यूट वाटते. विस्कटलेले केस, झोपून उठल्यामुळे टवटवीत चेहरा, मेकअप नसतानाही सुंदर दिसणारी. अहो करा ना काहीतरी. तिचा आवाज येतो तसा तो भानावर येतो. धीरज बोलत तिला नीट पकडतो आणि चार्लीला आवाज देतो, कारण आता फोन बंद झाला होता. चार्ली, काय झालं? का मूर्खासारखा दरवाजा वाजवत आहेस? धीरज थोड्या मोठ्या आवाजात बोलतो, तशी ती तिच्या कानावर हात ठेवते. कधीपासून आवाज देत आहे? शिवांशी कुठे आहे? उत्तर देता येत नाही का तुम्हाला? चार्ली बाहेरून ओरडतो. शिवांशी वॉशरूममध्ये आहे आणि मी झोपलो आहे. काय काम आहे तुझं? धीरज, डोअर ओपन कर ना. चार्ली म्हणतो, कशाला? धीरज, आहे एक काम, तू ओपन कर. चार्ली, आलो थोड्या वेळाने, तू खाली थांब. धीरज म्हणतो. त्यानंतर, तुला डोअर ओपन करायला काय झालंय? काय होतंय? चार्ली बोलत असतोच की आरुषी त्याला अडवते. तुला कळत नाही का काही? गप्प चल इथून. तुला कोणी डिस्टर्ब केलं की कसे वाटते? मग आता तू का त्यांना डिस्टर्ब करत आहेस? आरुषी हळू आवाजात म्हणते. त्यानंतर, काही काय बोलतेस? ते नवरा बायको आहेत, पण तसे वागत कुठे आहेत? चार्ली म्हणतो. इडियट, तुला अजिबात अक्कल नाही आहे. चल आधी इथून. आरुषी त्याच्या हाताला पकडून ओढतच जात बोलते. धीरज, मी खाली वाट बघत आहे, लवकर ये. चार्ली तिच्यावर ओरडतो. उश, गेला. शिवांशी कानावरचा हात काढत बोलते. तेवढ्यात परत तुझा फोन वाजतो. त्यानंतर, कोण तुला एवढं फोन करत आहे? आधी तो फोन घे. तू तिला तसेच अंगावर घेत बोलतो. घरून आजीचा फोन येतोय. शिवांशी फोन उचलतच बोलते. हॅलो, शिवांशी म्हणते. हॅलो शिवांशी, धीरज उठला का? गीताई विचारते. त्यानंतर, हो आजी, ते उठले आहेत. थांबा, त्यांच्याकडे फोन देते. शिवांशी कानाचा फोन काढत धीरजकडे देते. मी कसा पकडू फोन? स्पीकरवर टाक. धीरज हात न काढताच बोलतो. तशी ती फोन स्पीकरवर टाकते. हॅलो स्वीटहार्ट, धीरज म्हणतो. हॅलो धीरज, कसा आहेस बाळा? गीताई त्याला विचारते. त्यानंतर, मी ठीक आहे स्वीटहार्ट, मला काय झालंय? धीरज म्हणतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.